हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू। आजचा आहे आपला डे 14चं लेक्चर्स आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचे आहे 510च्या पुढचे क्वेश्चन्स। तर लास्ट टाइम आपण 510पर्यंतचे क्वेश्चन्स पाहिलेले आहे। आता पाहू आपण पुढे। तर एक्सटर्नल कनेक्शन पॉईंट ऑफ अ DC 4 पॉईंट स्टार्टर आर। तर तुम्हाला एक्सटर्नल कनेक्शन्स विचारलेले आहे DC 4 पॉईंट स्टार्टरचे। तर 4 पॉईंट स्टार्टर आहे म्हणजे 4 पॉईंट्स म्हणजे 4 टर्मिनल्स आहे आणि त्याच्यामध्ये 4 टर्मिनल्स कोणते, तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, आर्मेचर आणि फील्ड। तर LFA, LF2, F2A असे काही ऑप्शन दिलेले आणि LF A1 A2 देन प्लस L मायनस L F आणि A। तर दिलेल्या ऑप्शन्समध्ये आपल्याला राईट आन्सर कोणतं दिसत आहे, तर प्लस म्हणजे पॉझिटिव्ह लाईन, निगेटिव्ह लाईन, फील्ड आणि आर्मेचर। तर राईट आन्सर आहे याचं ऑप्शन डी। पण याचा आन्सर काही ठिकाणी गुगलवर चुकीचं दिलेलं आहे। LFA ते त्याचा आन्सर नाही आहे। हे जे टर्मिनल्स आहे हे 3 पॉईंट स्टार्टरचे आहे। 4 पॉईंट स्टार्टरसाठी 4च टर्मिनल राहतील, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, फील्ड आणि आर्मेचर। पुढचा क्वेश्चन आहे आपल्याकडे नेक्स्ट, फॉर्म्युला ऑफ आउटपुट पॉवर ऑफ अ DC सिरीज मोटर। आता इथं आपल्याला DC सिरीज मोटरचा आउटपुट फॉर्म्युला विचारलेला आहे। हा फॉर्म्युला मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा समजून सांगितलेला आहे की तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, P = ω/T। ओके, P = ω/T। P म्हणजे आउटपुट पॉवर आणि हे जे ओमेगा आहे हे म्हणजे आपली अँग्युलर स्पीड। त्याचा फॉर्म्युला असतो 2πn/60 आणि हा T जसाच्या तसा, तर 2πn × T/60। आता याच्यामध्ये पहा, इथे जे आहे हा T तुम्ही आधी लिहिला तर हा T म्हणजे TSH शाफ्ट टॉर्क आणि गुणेला हे 2πn असं करतो आहे, 2πn आणि भागेला याला 60। तर हे तुम्हाला मॅचिंग इथे दिसत आहे, ऑप्शन नंबर ए, TSH गुणेला 2πn/60। तर राईट आन्सर होणार आपलं ऑप्शन नंबर ए। तर आपल्याला राईट फॉर्म्युलाच मिळालेला आहे म्हणून आपण बाकीचे ऑप्शन चेक केलेले नाही आहे। पुढे पाहू, द इफिशियन्सी ऑफ DC मोटर ॲट मॅक्झिमम पॉवर इज। मॅक्झिमम पॉवरला DC मोटरची इफिशियन्सी किती असते पहा। ही जे मॅक्झिमम पॉवर आहे ही मॅक्झिमम पॉवरची कंडिशन आहे। कोणती कंडिशन, की कॉन्स्टंट लॉसेस = व्हेरिएबल लॉसेस किंवा मग कोर लॉसेस = कॉपर लॉसेस। जी कंडिशन आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये पाहिली सेम तशीच जनरेटर मोटरमध्ये आहे, फक्त जनरेटर मोटरमध्ये कोर लॉसेस न म्हणता कॉन्स्टंट लॉसेस = व्हेरिएबल लॉसेस असं म्हणायचं आहे, कारण की जनरेटरमध्ये मेकॅनिकल लॉसेससुद्धा ॲड होतात। तर आता ही जी कंडिशन आहे ही मॅक्झिमम पॉवरची कंडिशन आहे, पण यावेळेस जेव्हा मोटर तुम्हाला मॅक्झिमम पॉवर देईल तेव्हा त्या मोटरची किंवा त्या जनरेटरची किंवा त्या DC मशीनची जी इफिशियन्सी आहे ती 50% राहील, 50% किंवा 50%पेक्षा कमीसुद्धा। तर इथे ऑप्शन्स आहे 90%, 100%। खूप साऱ्या विद्यार्थ्यांना वाटेल की बा मॅक्झिमम पॉवर आहे तर मग आन्सर याचं 90% राहील किंवा 100% राहील। 100% तर पॉसिबलच नाही आहे, 90%सुद्धा नाही आहे, अराउंड 80% आणि लेस दॅन 50%। तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, लेस दॅन 50%। तसं 50%च असते पुस्तकांमध्ये सांगितलेलं, पण इथं लेस दॅन 50% आहे तर काही हरकत नाही। तर हा क्वेश्चन एक इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवाल याचा आन्सर्स। पुढचा क्वेश्चन आहे, द हीट प्रूफ इन्सुलेटिंग मटेरियल यूज इन हीटर्स इज। आता जे हीटर्स आहे, आता माहिती आहे आपल्याला हीटर्सच्या कॅटेगरीमध्ये इलेक्ट्रिक आयरनसुद्धा येते आणि गिझर वगैरे सुद्धा येतात। तर हीट प्रूफ इन्सुलेटिंग मटेरियल म्हणजे इथे सगळ्यात पहिले तर एक इन्सुलेटिंग मटेरियल असलं पाहिजे, दुसरी गोष्ट त्याचं हीट प्रूफ असलं पाहिजे। हीट प्रूफ म्हणजे त्याने जास्तीत जास्त तापमान सहन केलं पाहिजे। तर दिलेले ऑप्शन्स आहे मायका, ॲस्बेस्टॉस, ग्लास वूल आणि पोर्सिलेन। पोर्सिलेन तर तुम्हाला माहीत आहे हे एक इन्सुलेटरसुद्धा आहे आणि त्याच्यानंतर मग हे एक हीट प्रूफसुद्धा आहे। दुसरं ग्लास वूल हे एक फायब्रस मटेरियल असते ज्याचा उपयोग आपण गिझरमध्ये करतो आहे, इनर लेअर आणि आउटर लेअरच्या आतमध्ये। ॲस्बेस्टॉस ज्याचा उपयोग आपण याचं इन्सुलेटिंगपेक्षा हीट रेजिस्टन्ससाठी करतो आहे, तर ते याचा आन्सर नाही आहे। आणि दुसरं मायका, तर मायका जो आहे याचंसुद्धा आन्सर आपलं बरोबर आहे। म्हणजे ऑप्शन जर पाहिले तर मायका, ग्लास वूल, मायका आणि पोर्सिलेन याच्यामध्ये आपल्याला प्रायोरिटी द्यावं लागेल। तर बुकमध्ये जे याचा आन्सर दिलेला आहे मित्रांनो ते पोर्सिलेन दिलेलं आहे, पण जर आपण गुगल केलं तर तुम्हाला याचा आन्सर मायका दिसेल। तर जेवढेही समजा आता हे आहे मोस्ट ऑफ द हीटिंग एलिमेंट्स त्याच्यामध्ये आपण मायकाचा यूज करतो, जस्ट लाईक अ इलेक्ट्रिक आयरन। तर मी इथे आन्सर तुम्हाला मायकाच सांगेल, पण तुम्ही एक पोर्सिलेनसुद्धा लक्षात असू द्या, ठीक आहे। तर पेपरमध्ये आलं तर मायका मारू शकता तुम्ही, कारण की तुम्हाला आन्सर हे दिसेल जास्त करून जास्त ठिकाणी बरोबर। पहा पुढचा क्वेश्चन आहे, इन ॲन ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक आयरन थर्मोस्टॅट इज यूज। जे ऑटोमॅटिक आयरन असते, आता ऑटोमॅटिक आयरन म्हणजे तुम्हाला माहीत असेल की जेव्हा आपण त्याच्यामध्ये टेम्परेचर सेट करतो, म्हणजे त्याच्यामध्ये डायरेक्ट टेम्परेचरचे खूण नसतात, पण आपण जे काही वूल असेल, कॉटन असेल किंवा असे काही जे सेटिंग असतात, जेव्हा आपण त्याच्यामध्ये सेटिंग करतो तेव्हा इनडायरेक्टली आपण तिथं टेम्परेचर सेट करत असतो।
तर आता जे काही आपण टेम्परेचर लेवल सेट केलेली असेल तर ते त्या टेम्परेचरपर्यंत जेव्हा इलेक्ट्रिक आयरन आपली हीटअप होईल, गरम होईल, तेव्हा त्या टेम्परेचरनंतर ती ऑटोमॅटिक बंद होऊन जाते. नंतर परत इलेक्ट्रिक आयरन थंड झाली की परत सुरू होऊन जाते. हे आता सगळ्यांना माहीत आहे. पण हे सुरू बंद करण्याचं काम जे आहे टेम्परेचरनुसार हे कोण करतो? तर थर्मोस्टॅट करतो. तर तेच आपल्याला इथे विचारलेलं आहे की थर्मोस्टॅट कशासाठी यूज केला जातो. तर आताच आपण डिस्कस केलेलं आहे की थर्मोस्टॅट जो आहे तो ऑन ऑफसाठी केला जातो. तर रिड्यूस द करंट फॉर कंट्रोलिंग द टेम्परेचर म्हणजे रिड्यूस द करंट फॉर कंट्रोलिंग टेम्परेचर म्हणजे टेम्परेचरला कंट्रोल करण्यासाठी करंटला रिड्यूस करतो. चुकीचं आहे. चेंज द डायरेक्शन ऑफ करंट हे सुद्धा चुकीचं आहे. फ्लो ऑफ द कंट्रोलिंग टेम्परेचर वगैरे हे सुद्धा चुकीचं आहे. रेग्युलेट द हीट म्हणजे हीटला रेग्युलेट करते अँड डज द टेम्परेचर आणि त्याच्यामुळे टेम्परेचर बाय स्विचिंग द इलेमेंट्स ऑन ऑफ जे आपण आता डिस्कस केलेलं आहे की स्विचेस इलेमेंट्सला ऑन ऑफ करून. स्विच ऑन ऑफ द इंडिकेटर लॅम्पला तो चालू बंद तर करतोच, हे सुद्धा बरोबर आहे. पण मेन आहे त्याच्यामध्ये आन्सर त्याचं हीट रेग्युलेट करणे. कॉईलला सुद्धा तो चालू बंद करत असतो. तर इथं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. द टाईप ऑफ मोटर यूज इन AC सिलिंग फॅन नाव प्रोड्यूस इन इंडिया इज. तर इंडियामध्ये नाव जे प्रोड्यूस होत आहे त्याच्यामध्ये कोणती मोटर यूज केल्या जाते. तर रिपल्शन मोटर, परमनंट कॅपॅसिटर मोटर, कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर आणि शॅडेड पोल मोटर. तर सिम्पल आन्सर आहे मित्रांनो. सगळ्याला माहीत आहे आपल्याला की फॅनमध्ये जे मोटर यूज करतो आपण ती परमनंट कॅपॅसिटर मोटर असते ज्याच्यामध्ये सेंट्रीफ्युगल स्विच नसतो. परमनंटली जो एक कॅपॅसिटर आहे लो रेंजचा 2.5 मायक्रोफॅरेडचा हा स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये ऑलवेज कनेक्टेड असतो आणि स्टार्टिंग वाइंडिंगसुद्धा सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फॅन चालू असेपर्यंत सर्किटमध्ये ॲक्टिव्ह असते. त्यालाच आपण परमनंट कॅपॅसिटर मोटर म्हणतो आणि या मोटरचा यूज आपण फॅनमध्ये करतो आहे. पुढचा क्वेश्चन आहे रेग्युलेटर यूज इन अ सिलिंग फॅन सर्किट 2. जे रेग्युलेटर यूज करतात, रेग्युलेटर यूज इन सिलिंग फॅन सर्किट 2 तर कशासाठी यूज करतात किंवा मग काय ऑप्शन्स आहे ते पाहू आपण. डिक्रीज द करंटला डिक्रीज करण्यासाठी यूज करतात. एवढं तर माहीत आपल्याला की फॅनची स्पीड आपण ॲडजस्ट करतो. ड्रॉप द व्होल्टेज अप्लाय टू द फॅन म्हणजे फॅनला जे व्होल्टेज भेटते त्याला ड्रॉप करण्यासाठी रेग्युलेटर यूज इन सिलिंग फॅन सर्किट 2. आता हे ऑप्शन जे आहे इन्क्रीज द स्पीड आणि इन्क्रीज द टॉर्क. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना वाटेल की इन्क्रीज द स्पीड म्हणजे स्पीडला वाढवणे आणि किंवा कमी करणे आणि मुलं हे आन्सर मार्क करतील ऑप्शन नंबर सी. पण ते त्याचा आन्सर नाही आहे. त्यांना क्वेश्चनचा जो अर्थ आहे तो असा विचारायचा आहे की जेव्हा आपण रेग्युलेटर यूज करतो तो बेसिकली त्या फॅनचा करंट कमी करतो की व्होल्टेज कमी करतो. तर पहा तो ऑब्वियसली व्होल्टेज प्लस करंट दोघांमध्येही बदल करतो आहे. पण जर तुम्हाला प्रायोरिटी द्यायची असेल तर तुम्हाला मेन त्याचा आन्सर सांगावं लागेल व्होल्टेज. जेव्हा आपण रेजिस्टन्स वाढवतो तेव्हा व्होल्टेज ड्रॉप वाढतो आणि फॅनला मिळणारा व्होल्टेज जे आहे ते कमी होतं आहे. त्याचं राईट आन्सर राहणार ड्रॉप द व्होल्टेज अप्लाय टू दी फॅन. तर लक्षात ठेवा युनिक क्वेश्चन्स आहे. पुढे 518 नंबरचा क्वेश्चन आहे इन ॲन इलेक्ट्रिक आयरनमध्ये द फंक्शन ऑफ प्रेशर प्लेट. पहा प्रेशर प्लेट माहीत असेल तुम्हाला इलेक्ट्रिक आयरनमध्ये आपण यूज करतो. सगळ्यात पहिले सोल प्लेट असते आपली मेन जे इलेक्ट्रिक आयरनची प्लेट राहते जी हीटअप होते. त्याच्यावरती ठेवतो आपण कॉईल आणि त्याच्यावरती राहते आपलं ॲस्बेस्टॉस शीट आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती राहते आपली प्रेशर प्लेट. ठीक आहे. आणि मग त्याला चेक नटने आपण टाईट करतो. तर जी प्रेशर प्लेट राहते ती टाईटनेससाठी म्हणजे जे कॉईल आहे ते कॉन्टॅक्ट क्लोज राहिले पाहिजे त्या सोल प्लेटसोबत. तर इथं पहिलं ऑप्शन म्हणते टू कवर द हिटिंग एलिमेंटला कवर करण्यासाठी कवर तर करते पण ते त्याचा मेन उद्देश नाही आहे. टू एक्सर्ट प्रेशर ऑन द गारमेंट्स व्हाईल प्रेसिंग देन म्हणजे गारमेंट्स म्हणजे कपड्यांना वगैरे आपण कपडे दाबताना त्याच्यावर दबाव आणणे म्हणजे ते प्रेशर प्लेटचा आणि त्या दाबण्याचा फोर्सचा काहीच लॉजिक नाही आहे. इलॉजिकल हा ऑप्शन आहे. टू ऑप्टेन अ क्लोज फिटिंग कॉईल सोल प्लेट आणि ते ॲस्बेस्टॉस शीट यांच्या सगळ्यांमध्ये क्लोज फिटिंग आलं पाहिजे. बरोबर आहे. हे त्याचा आन्सर आहे. टू ऑप्टेन अ क्लोज फिटिंग ऑफ द हिटिंग एलिमेंट्स विथ द सोल प्लेट. बरोबर जी सोल प्लेट आहे त्या सोल प्लेटसोबत. टू ॲक्ट ॲज अ बेस ऑफ द इक्विपमेंट आणि इक्विपमेंटचा बेस म्हणून हे काम करते ते सुद्धा चुकीचं आहे. याचा सिम्पल आणि राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. प्रॅक्टिकल बेस्ड क्वेश्चन आहे मित्रांनो. येत्या महावितरणमध्ये जर आपल्याला अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले त्याचे आन्सरसुद्धा आपल्याला माहीत असले पाहिजे. म्हणजे इलेक्ट्रिकल इक्विपमेंटचा सुद्धा आपल्याला अभ्यास असला पाहिजे. देन पहा खूप जबरदस्त क्वेश्चन सिलेक्ट केलेले आहे की जे तुम्हाला जास्तीत जास्त प्रायोरिटी आहे की येत्या पेपरमध्ये तुम्हाला दिसतील. स्वीप ऑफ अ सिलिंग फॅन रेफर टू. आता पहा स्वीप म्हणजे काय आहे. कॉमन क्वेश्चन आहे, प्रॅक्टिकल क्वेश्चन आहे की आपल्याला फॅनचं स्वीप माहीत असलं पाहिजे. पहिलं आपण ऑप्शन वाचू देन मग तुम्ही ठरवा आणि मग मी एक्सप्लेनेशन सांगतो. कारण मी जर एक्सप्लेनेशन डायरेक्ट सांगितलं तर मग तुम्ही त्याचा ऑप्शनच विचार करणार नाही. द स्वीप काय आहे.
रेडियस ऑफ सर्कल फॉर्म बाय द इट्स रोटेशन, म्हणजे जे रेडियस एक ब्लेड असतात तर त्या ब्लेड जेव्हा ते फिरतात तेव्हा ते एक सर्कल तयार करतात आणि त्या सर्कलची रेडियसला स्वीप म्हणतात, असं यांनी पहिल्या ऑप्शनमध्ये म्हटलेलं आहे. डबल द लेंथ ऑफ द ब्लेड, म्हणजे ब्लेडची जी लेंथ असते त्याच्या डबल, याला आपण स्वीप म्हणतो. स्वीप जनरली मध्ये दर्शवलं जाते. द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द मोटर, डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ मोटरचं सेंटर असते तिथल्यापासून डिस्टन्स टू टिप ऑफ द ब्लेडची जी टिप असते पुढचा पॉईंट तिथपर्यंतचं अंतर म्हणजे स्वीप. आणि इथं ऑप्शन नंबर डी म्हणते आहे डबल द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ मोटर टू टिप ऑफ द ब्लेड्स. तर पहा, म्हणजे हा जो फॅन असतो आपला, एक सेकंद, या फॅनला हे जे ब्लेड आपण इथे लावलेले असतात, ओके, तर हा सेंटर आहे समजा फॅनचा, तर इथून तर इथपर्यंतचं अंतर आहे की याच्या डबलचं आहे. तर पहा, हे जे सेंटरपासून तर टिपपर्यंतचं अंतर आहे याच्या डबल अंतराला म्हणतो आपण स्वीप, म्हणजे पूर्ण याचा हा झाला डायमीटर. ठीक आहे, तर आन्सर नंबर डी राईट आहे याचा, डबल द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ मोटर टू टिप ऑफ द ब्लेड. पुढचा क्वेश्चन आहे 520 नंबरचा. व्हॉट इज द रेंज ऑफ द ऑपरेटिंग स्पीड ऑफ मिक्सर. मिक्सरची ऑपरेटिंग रेंज काय आहे पहा. मिक्सरमध्ये एक आपण DC सिरीज मोटर किंवा त्यालाच आपण AC सिरीज मोटर असं म्हणतो. बेसिकली AC सिरीज मोटर यूज करतो. हे AC सिरीज मोटरचं प्रिन्सिपल ऑपरेशन सगळं DC सिरीज मोटरसारखंच आहे आणि आपल्याला माहीत आहे की DC सिरीज मोटर ही एक हाय स्पीड मोटर आहे. तर इथे जी रेंज आहे याची मिक्सरमध्ये जी यूज करतो आपण युनिव्हर्सल मोटर, त्याची रेंज आपल्याला स्पीड रेंज विचारलेली आहे. रेंज ऑफ ऑपरेटिंग स्पीड 1400 2000, 1400 2600, 1400 3000 आणि 3000 त्याचा राईट आन्सर आहे 3000 ते 1200 RPM ही याची मिक्सरची स्पीड असते. हाय स्पीड आपल्याला मिक्सरमध्ये भेटते, युनिव्हर्सल मोटरमध्ये भेटते, म्हणून आपण त्याचा उपयोग जो आहे तो मोस्ट ऑफ द ठिकाणी करतो. आणि उदाहरणार्थ मशीन टूल जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण युनिव्हर्सल मोटरचा यूज करतो. नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर आहे. द इलेक्ट्रिक मोटर जनरली यूज इन हाऊसहोल्ड फूड मिक्सर इज. पहा, आता जस्ट आपण डिस्कस केलेलं आहे की फूड मिक्सरमध्ये कोणती मोटर यूज केल्या जातात. काही क्वेश्चन्स कन्फ्युजिंग, मी तुम्हाला अजून आठवण करून देतो, काही क्वेश्चन्स कन्फ्युजिंग, काही क्वेश्चन्स ट्रिकी, काही क्वेश्चन्स सिम्पल, काही क्वेश्चन्स मीडियम, डिफिकल्ट, फॉर्म्युलाज, सगळ्या टाईपच्या क्वेश्चन्स इथे मी अरेंज केलेले आहे एक एक. आता हा जर क्वेश्चन्स पाहिला तर हा मोस्ट ऑफ द 99% विद्यार्थ्यांना माहीतच आहे, बरोबर, सगळ्यांनाच माहीत आहे. पण मला तेच अपेक्षा आहे की याचा आन्सरसुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. असं कोणी नसलं पाहिजे की त्याला हे आन्सरसुद्धा माहीत नाही आहे. की जसं हा सिम्पल क्वेश्चन आहे की फूड मिक्सरमध्ये कोणती मोटर यूज करतात, तर त्याचा आन्सर आहे युनिव्हर्सल मोटर. पहिलंच ऑप्शन आपल्याला दिसत आहे जे बरोबर आहे. दुसरं शॅडेड पोल आहे, तिसरं कॅपॅसिटर स्टार्ट आहे आणि चौथं नन ऑफ द अबव आहे, पण ते त्याचे आन्सर्स नाही आहेत. नेक्स्ट क्वेश्चन वाचा आणि आन्सर ठरवा कोणता आहे. तर पहा, नेक्स्ट क्वेश्चन आहे. व्हॉट इज द मटेरियल यूज इन बिटवीन द आउटर केसिंग अँड इनर टँक ऑफ द गिझर. जस्ट थोड्या वेळा अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणतं यूज केलं जाते, तर ग्लास वूल हे मटेरियल आपण यूज करतो आहे गिझरच्या टँकमध्ये, इनर आणि आउटर केसिंगमध्ये. हे ग्लास वूल एक असं मटेरियल आहे फायब्रस जे इन्सुलेटर प्लस हीटचं काम करते आहे. पुढे आहे 523 नंबर क्वेश्चन. इलेक्ट्रिक आयरन आर अवेलेबल इन द स्टँडर्ड पॉवर रेटिंग. इलेक्ट्रिक आयरन जे आहे आर अवेलेबल इन द स्टँडर्ड, म्हणजे इलेक्ट्रिक आयरन जर घ्यायला गेलो तर तुम्हाला स्टँडर्ड रेटिंग त्यांचं काय दिसते, म्हणजे स्टँडर्ड कोणत्या जास्तीत जास्त वॅटच्या दिसतात. तर पहिलं ऑप्शन आहे 1000 वॅट, दुसरं 750, 250 आणि 100 वॅट. त्याचं राईट आन्सर आहे मित्रांनो 1000 वॅट. ऑप्शन नंबर ए राईट आहे. सिम्पल क्वेश्चन आहे, डायरेक्ट उत्तर लक्षात ठेवायचं आहे, म्हणून जास्त काही एक्सप्लेनेशन करण्याची गरज नाही आहे. पुढचा क्वेश्चन आहे 524 नंबरचा. रेसिप्रोकेटिंग पंप्स इज ऑल्सो नोन ॲज. आता हे आन्सर्स मे बी तुम्हाला माहीत असेल, नसेल माहीत तर माहीत करून घ्या आणि लक्षात ठेवा. रेसिप्रोकेटिंग पंप इज ऑल्सो नोन ॲज जेट पंप, पिस्टन पंप, सेंट्रिफ्युगल पंप आणि सबमर्सिबल पंप. तर जो रेसिप्रोकेटिंग पंप आहे त्याला एक दुसरं आणखी नाव आहे पिस्टन्स पंप. माहीत नसेल तर लक्षात आला असेल आपल्या, पण त्याचं एक आन्सर हे सुद्धा आहे पिस्टन पंप. हीटिंग मटेरियल यूज इन इलेक्ट्रिक आयरन इज. आता इलेक्ट्रिक आयरनमध्ये हीटिंग एलिमेंट कोणतं यूज करतो आपण, नायक्रॉम. इलेक्ट्रिक आयरनच काय, गिझर वगैरे असेल किंवा हीटर असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपण नायक्रोमच यूज करतो. हीटिंग एलिमेंटचा यूज म्हणून आपण नायक्रोमचाच यूज केला जातो. तो ऑप्शन नंबर बी राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे. द कॅपॅसिटर यूज इन द फॅन मोटर इज टू बी कनेक्टेड इन. पहा, सिम्पल क्वेश्चन आहे, सगळ्यांना माहीत असेलच याचं उत्तर, पण परत सांगतो आहे की हे बेसिक काही क्वेश्चन्स आहेत ज्याचे उत्तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे, म्हणून अशा अधूनमधून सिलेक्ट केलेले आहेत
काही क्वेश्चन्स. तर जो कॅपॅसिटर आहे तो स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये ऑलवेज जोडलेला असतो. तर सिरीज टू द स्टार्टिंग वाइंडिंग पहिलंच ऑप्शन आपल्याला बरोबर भेटलेलं आहे. हे पॅरलल आहे तर चुकलंच आहे. सिरीज टू द मेन वाइंडिंग हे सुद्धा चुकलेलं आहे. आणि चौथंसुद्धा पॅरलल बनते आहे तर ते सुद्धा चुकलेलं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे विच टाईप ऑफ सिंगल फेज मोटर यूज इन अ वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीनमध्ये कोणती मोटर यूज केल्या जाते. सध्या तर तुम्हाला आपण पाहिलं आहे सिंगल फेज इंडक्शन मोटर. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी मोटर पाहिली आहे तिथंच लिहिलं आहे आपण ॲप्लिकेशन वॉशिंग मशीन रेजिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटर. पण तेव्हा तुम्हाला हेही सांगितलं होतं की आता हे बंद झाली. आपण तिथं तर BLDC मोटर यूज करतो आहे. तर इंडक्शन स्टार्ट इंडक्शन रन मोटर, रेजिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटर, परमनंट कॅपॅसिटर आणि शॅडेड पोल हे 2 चुकले. आणि याचा राईट आन्सर आहे रेजिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटर. लक्षात ठेवा काही बेसिक क्वेश्चन्स आहे हे उत्तरं तुमचे चुकवू शकतात. तुम्हाला वाटेल की काय सोपा क्वेश्चन्स आहे माहीतच आहे आपल्याला, पण पेपरमध्ये गेल्यावर हा क्वेश्चन्स तुम्हाला घाम सोडेल. ठीक आहे. आणि आपलं उत्तर चुकीचं येऊ शकतं अशा केसमध्ये जर आपल्याला प्रॉपर त्याचा आन्सर माहीत नसेल तर. अ सिलिंग फॅन ऑफ अ 1400 IMM स्वीप म्हणजे मगाशीच आपण डिस्कस केलेला आहे. तर 36 इंचाचा हा फॅन आहे. हा विल हॅव अ मोटर ऑफ रेटिंग. तर 36 इंच जनरली फॅन हे 48 इंचाचे येतात. तर हा 56 इंचाचा आहे म्हणजे याचे रेटिंग जास्त आहे. तर याचं हा विल हॅव अ मोटर ऑफ रेटिंग. तर मोटरची रेटिंग काय असेल ते आपल्याला विचारले. 10 ते 15 वॅट पॉसिबलच नाही. 50 ते 70 जे आहे ते येतात आपले 48 इंचाचे. 120 ते 180 हे त्या रेटिंगचे आहे. आणि 250 ते 500 हे तर पॉसिबल नाही आहे. तर हे याचं राईट आन्सर आहे 120 ते 180 वॅट. कोणते 56 इंचचे फॅन म्हणजे मोठे येतात थोडे. पुढे करंट रेटिंग ऑफ केबल इज डिटरमाइंड बेस अपॉन. जर केबलचं जे रेटिंग आहे ते कशावरून ठरवल्या जाते. पहिलं ऑप्शन आहे फुल लोड करंट, दुसरं ऑप्शन आहे स्टार्टिंग करंट, तिसरं ऑप्शन आहे थ्री फोर्थ फुल लोड करंट म्हणजे फुल लोड करंटच्या 304 पट व्हॅल्यूवर हाफ फुल लोड करंट म्हणजे जो काही फुल लोड करंट असेल त्याच्या हाफवर करंट रेटिंग ठरवलं आहे. पहा मित्रांनो करंट रेटिंग कोणाचं ठरवायचं आहे केबलचं. तर ऑब्वियसली एखादा केबल तुम्ही म्हणताय की हा केबल एक 100 ॲम्पियरचा आहे तर तो 100 ॲम्पियर करंट हा त्याचा रेटेड करंट असेल म्हणजेच फुल लोड करंट असेल. स्टार्टिंग करंट नसेल. याच्यात स्टार्टिंग करंट वगैरेचं काही पिक्चर येत नाही. ना थर्ड फोर्थ असेल ना हाफ असेल. त्याचं सिम्पल ॲन्सर आहे फुल लोड करंट. जेवढा काही लोड असेल पूर्ण लोड तो जोडला असता जेवढा काही करंट वाहणार त्यानुसार केबलचं रेटिंग निवडल्या जाते किंवा ठरवल्या जाते. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टार्टर इज यूज फॉर स्टार्टिंग अ DC सिरीज मोटर. DC सिरीज मोटरला स्टार्टर चालू करण्यासाठी माहिती आहे आपल्याला 2 पॉईंट स्टार्टरचा यूज केला जातो. आता इथं ऑप्शन्स पहा कसे दिलेले आहेत. ड्रम कंट्रोलर स्टार्टर, 3 पॉईंट स्टार्टर, रोटर रेजिस्टन्स स्टार्टर, 4 पॉईंट स्टार्टर. हे जे तिन्ही ऑप्शन्स आहे हे पहिल्या फुरसतमध्ये चुकले. म्हणजे पर्याय बरोबर जो राहिला आहे तो बरोबरच आहे. नसेलही समजला तरीसुद्धा. पण तसा हा ड्रम कंट्रोलर स्टार्टर असतो जो सिरीज मोटरसाठी यूज केला जातो असं सांगितलं जाते. पुस्तकात त्याचं भेटत नाही. गुगल केलं आपण तर भेटून जाईल याची माहिती. आणि या स्टार्टर साहाय्याने आपण त्याची स्पीडसुद्धा कंट्रोल करू शकतो असं सुद्धा त्याच्यामध्ये अरेंजमेंट केलेलं असते. तिथं राईट आन्सर आहे ड्रम कंट्रोलर स्टार्टर. आयोगाने सुद्धा याचा आन्सर हेच दिलेला आहे. पुढचा क्वेश्चन आहे विच वन ऑफ द फॉलोइंग स्टार्टर इज यूज फॉर अ स्टार्टिंग अ AC 3 फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटर. पहा स्लिप रिंग इंडक्शन मोटरला चालू करण्यासाठी रोटर रेजिस्टन्स स्टार्टरची आवश्यकता लागते. आणि हा सुद्धा एक कॉमन क्वेश्चन्स आहे. तर पहिलं ऑप्शन आहे DO स्टार्टर, दुसरं ऑप्शन आहे स्टार डेल्टा, तिसरं ऑप्शन आहे रोटर रेजिस्टन्स स्टार्टर आणि चौथं आहे 3 पॉईंट स्टार्टर. तर याचं राईट आन्सर राहणार ऑप्शन नंबर सी रोटर रेजिस्टन्स स्टार्टर. कारण की इथं 3 फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटर म्हटलेलं आहे. पुढचा क्वेश्चन इफ द ॲक्सिस ऑफ मुव्हिंग कॉईल इज केप्ट पॅरलल टू द फ्लक्स देन EMF इंड्यूस इन द कॉईल विल बी. पहा जी कॉईल असते समजा आता आपली एक कॉईल आहे. ओके. आता या कॉईलचा जो तुम्हाला माहीत आहे कॉईलचा काय म्हटलेला आहे ॲक्सिस. आता इफ द ॲक्सिस ऑफ मुव्हिंग कॉईल तर ॲक्सिस ऑफ मुव्हिंग कॉईल म्हणजे नॉर्मल व्हेक्टर. तर कॉईलचा नॉर्मल व्हेक्टर हा असेल. आता ही कॉईल समजा अशी उभी कॉईल असेल आपली तर कॉईलचा नॉर्मल व्हेक्टर असा असतो. आणि जे फ्लक्स आहे ते असं असेल पॅरलली यालाच. ठीक आहे हे असं. तर आता जेव्हा हे फ्लक्स असा आहे आणि हा नॉर्मल व्हेक्टर असा आहे त्याच्यामध्ये जो अँगल आला थीटा तो 0 डिग्री आहे. आणि तुम्हाला माहीत आहे इन्स्टंटेनियसचा फॉर्म्युला E max साइन थीटा. आता Emax कितीही असू द्या तुमचा Emax गुणेला साइन थीटा. थीटाची व्हॅल्यू किती आहे 0 डिग्री. साइन 0ची व्हॅल्यू होते 0. साइन 0ची व्हॅल्यू होते 0 आणि 0 कोणालाही गुणलं तर आन्सर आलं 0. म्हणजे त्याच्यामध्ये व्होल्टेज तयार होणार
नाही. तर इथं राईट ऑप्शन राहणार ऑप्शन नंबर सी नील. ऑप्शन पहिलं दिसतंय आपल्याला मिनिमम, दुसरं दिसतं आहे मॅक्झिमम, तिसरं दिसतं आहे नील आणि चौथं दिसतं आहे 1 व्होल्ट. तर इथं राईट आन्सर आहे नील. लक्षात ठेवा. एक तर तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवू शकता, अदरवाईज त्याचा कन्सेप्ट करून तुम्ही इथं काढू शकता. पुढचा क्वेश्चन आहे बाय रोटेटिंग अ कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे कंडक्टरला आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये रोटेट करत आहे, द इंड्यूस EMF विल बी. तर हा क्वेश्चन मला वाटतं रिपीट झालेला आहे आपला एक, म्हणजे मला आठवते कुठंतरी की आपण झाला आता एवढ्यातच त्या 500 क्वेश्चनमध्ये झालेला आहे की जेव्हा आपण कॉईलला एक तुम्ही कन्सेप्ट समजून सांगितलं असेल तुम्हाला, या क्वेश्चन रिपीट झाला असेल तर एवढा काही फरक पडत नाही त्याचा. तर पहा, जेव्हा आपण कंडक्टरला रोटेट करून जेव्हा कंडक्टरमध्ये EMF तयार होतो तेव्हा त्याला डायनॅमिकल इंड्यूस EMF म्हणतो. जेव्हा कंडक्टर स्थिर आहे, फक्त चुंबकीय क्षेत्र बदलत आहे किंवा फिरत आहे, तेव्हा जेव्हा कंडक्टरमध्ये EMF तयार होते तेव्हा त्याला आपण स्टॅटिकल इंड्यूस EMF म्हणतो. आता इथे यांनी म्हटलेलं आहे बाय रोटेटिंग अ कंडक्टर, म्हणजे कोणता EMF तयार होईल? डायनॅमिकली. तर ऑप्शन नंबर बी राईट आहे, डायनॅमिक इंड्यूस EMF. इंड्यूस EMF नका सांगू, तिसरं नंबरचं ऑप्शन्स चुकीचं होऊन जाईल ते, कारण ते जास्त चुकीचं तेव्हाच होतं जास्त जेव्हा डोकं लावू आपण तेव्हा. पुढचा क्वेश्चन आहे ऑन डबलिंग द सप्लाय फ्रिक्वेन्सी द एडी करंट विल बी. पहा, एडी करंट लॉसचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे, आठवत असेल तर P = KE बरोबर, BM F आणि T या सगळ्यांचा काय आहे? स्क्वेअर. म्हणजे जो एडी करंट पॉवर आहे तो फ्रिक्वेन्सीच्या वर्गाच्या समप्रमाणात आहे, फ्रिक्वेन्सीच्या वर्गाच्या समप्रमाणात. जर फ्रिक्वेन्सी काय म्हणते तो डबलिंग द सप्लाय फ्रिक्वेन्सी डबल झाली म्हणजे 2Fचा वर्ग, हा F आहे ना, Fचा वर्ग, तर इथे F किती झाला? 2F वर्ग जसं तसा, तर हा होईल 4F स्क्वेअर. म्हणजे 4 आता इथं कितीनं गुणलेलं आहे? 4नं, म्हणजे इकडे जे पॉवर आहे याच्यामध्ये 4 पटीनं काय होईल? वाढ. तर बिकम अ हाफ ऑफ देअर फॉर्मर व्हॅल्यू, म्हणजे जी सध्याची व्हॅल्यू आहे त्याच्या हाफ होईल, बिकम अ 4 टाइम्स ऑफ देअर फॉर्मर व्हॅल्यू, जे पूर्वीची व्हॅल्यू होती त्याच्या 4 पट होईल. तर अगदी बरोबर आहे, 4 पट होईल. सी नंबरचा ऑप्शन आहे रिमेन अनअफेक्टेड, म्हणजे काही फरक पडणार नाही, अनअफेक्टेड होणार नाही, आणि बिकम अ 8 टाइम ऑफ द देअर फॉर्मर व्हॅल्यू. आता याचा आन्सर काही मुलं रिमेन द अनअफेक्टेडसुद्धा देऊ शकतात, कारण की त्यांच्या डोक्यात असते की एडी करंट लॉसेस हे एक कॉन्स्टंट लॉसेस आहे. बरोबर आहे, पण अशा केसमध्ये जेव्हा तुम्हाला कंडिशन विचारलेली असते तेव्हा तुम्हाला याचा आन्सर द्यावं लागते, जर असं केलं तर. ठीक आहे, अदरवाईज ते तर कॉन्स्टंटच असतात. पुढचा आन्सर आहे, पुढचा क्वेश्चन आहे द लॉ विच स्टेट दॅट. कोणता लॉ आहे जो स्टेट करतो म्हणजे दर्शवतो दॅट द इंड्यूस EMF अँड करंट ऑलवेज अपोज द कॉज प्रोड्युसिंग इट वॉज प्रेझेंटेड बाय. पहा, पहिलं ऑप्शन आहे लेन्झ लॉ, दुसरं ऑप्शन फॅरेडेज लॉ, मॅक्सवेल आणि ओहम्स. क्वेश्चनचं म्हणणं तुम्हाला कळलं असेल, सिम्पल आहे की जो कोणता लॉ आहे जो इंड्यूस EMF अँड करंट ऑलवेज अपोज द कॉज, म्हणजे ज्या कारणामुळे EMF किंवा मग करंट तयार होतो तो त्याच्या कॉजला म्हणजे कारणालाच अपोज करते. या लॉला काय म्हणतो आपण? लेन्झ लॉ. एखादी गोष्ट ज्या कारणाने तयार होते ती त्याच कारणाला विरोध करते, त्याला आपण लेन्झ लॉ म्हणतो. हे स्टेटमेंटच आहे लेन्झ लॉचं, त्याच्यामुळे याचं राईट आन्सर राहणार ऑप्शन नंबर ए, लेन्झ लॉ. द आउटपुट व्होल्टेज ऑफ सिंगल लूप जनरेटर इज. पहा, आउटपुट व्होल्टेज सिंगल लूप जनरेटर म्हणजे एकच कॉईलचा लूप आहे फक्त, आणि त्याचा आपल्याला आउटपुट व्होल्टेज विचारलेला आहे. आता जनरेटर जेव्हा असेल, तुम्ही पाहिलं असेल आपण हे सगळं शिकताना शिकलो आहे की हा N पोल आहे, हा S पोल आहे, याच्यामध्ये ही कॉईल आहे आपली सिंगल लूप. ओके, सिंगल लूप कॉईल आहे तर ऑब्वियसली आपण याला स्लिप रिंग लावतोच, आणि या स्लिप रिंगवरून मग आपण सप्लाय घेतो. ठीक आहे, लॅम्पला देतो. तर आता स्लिप रिंग आहे तर आतमध्ये तुम्हाला माहीत आहे AC सप्लाय तयार होतो, तर बाहेरसुद्धा आपल्याला कोणता सप्लाय भेटतो? ACच भेटतो, कारण की आपण इथं सिंगल लूप आहे. आता इथं पहिलं ऑप्शन आहे स्टेडी DC, स्टेडी AC, पल्सेटिंग AC आणि पल्सेटिंग DC. ते इथे आयोगाने किंवा बुकमध्ये जे आन्सर दिलेला आहे किंवा मग तुम्ही गुगल जर केलं तर तुम्हाला जे क्वेश्चन दिसेल ते नेहमीच्या याच्यावर दिसेल, वेबसाईटवर, किंवा ते कोणतरी एक वेबसाईट आहे त्याच्यावर, तर तिथे उत्तरसुद्धा तुम्हाला D आणि पुस्तकातसुद्धा उत्तर D दिसत आहे, पल्सेटिंग DC. पण हे चुकीचं आहे मित्रांनो, DCचं कॉन्टॅक्टच येत नाही इथं. पुस्तकात चुकीचं आहे म्हणून तिथं वेबसाईटवर चुकीचं आहे, कारण की तो क्वेश्चन्स कॉपी केला, त्याचं उत्तरसुद्धा कॉपी केलं, ते त्याचं उत्तर नाही आहे. कॉईलमध्ये जो सप्लाय आउटपुट व्होल्टेज ऑफ द सिंगल फेज लूप जनरेटर, आउटपुट तर तसंच नाही राहत. ओके, DC इथं म्हटलेलं आहे पल्सेटिंग DC. पल्सेटिंग DCचा अर्थ समजला ना तुम्हाला? पल्सेटिंग DC म्हणजे डायरेक्शन कॉन्स्टंट आहे पण किंमत बदलत आहे. डायरेक्शन म्हणजे हा जो आहे हा पल्सेटिंग DC असा असतो, असा, बरोबर, ज्याच्यामध्ये डायरेक्शन एकच आहे पण किंमत बदलत आहे. आणि हा पल्सेटिंग AC म्हणजेच अल्टरनेटिंग करंट, म्हणजे त्याच्यामध्ये असं म्हटलं तुम्ही तरी चालेल.
अल्टरनेटिंग करंट म्हणजे अल्टरनेटली तो डायरेक्शन आणि प्लस त्याची किंमत दोन्ही काय करत आहे, चेंज करत आहे. तर त्याचं राईट आन्सर राहणार ऑप्शन नंबर सीच. ऑप्शन नंबर डी नाही आहे, ते चुकीचं आन्सर आहे बुकमध्ये, जर तुम्ही ते क्वेश्चन्स वाचला असेल तर. पुढे पहा, द फंक्शन ऑफ ॲन इक्विलायझिंग रिंग इज. आता थोडासा कठीण क्वेश्चन आहे, म्हणजे इक्विलायझिंग रिंगबद्दल विचारलेला आहे. आता इक्विलायझिंग रिंग कशा लावतात, का लावतात हे आपल्याला माहीत आहे, आपण डिटेलमध्ये शिकलेलो आहोत. तर इक्विलायझिंग रिंगचा उपयोग कशासाठी केला जातो असं त्यांनी विचारलेलं आहे. तर पहिलं ऑप्शन पहा, टू अवॉइड अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ करंट ॲट द ब्रशेस, म्हणजे ब्रशेसवर जे अनइक्वल करंटचं डिस्ट्रीब्युशन होते ते अवॉइड करण्यासाठी, रोखण्यासाठी. दुसरं ऑप्शन आहे टू हेल्प इन रिड्युसिंग स्पार्किंग. आता हे सगळे उत्तरं, हे सगळे विद्यार्थी हे इलेक्ट्रिशियनवाले नाही आहे. काही उत्तरं काही विद्यार्थी हे वायरमनवालेसुद्धा आहे, आणि ज्यांनी खूप डिटेलमध्ये थेरीची बॅच केली नाही आहे, आणि दुसरी गोष्ट अभ्याससुद्धा एवढा नाही आहे, आणि असा एखादा क्वेश्चन जर आला तर त्यांना घाम सोडते, आणि मग ते त्या क्वेश्चनच्या कन्सेप्टमध्ये डुबून जातात की मास्तर काय सांगून राहिला, डोक्याच्या वरतून चाललं. तो कन्सेप्ट जर तुम्ही शिकलेच नसेल तर तो ऑब्व्हियसली तुमच्या डोक्याच्या वरून जाणार. जर असं होत असेल तर आता तेवढा वेळ नाही आहे की त्याच्यामध्ये तुम्ही R&D कराल किंवा माझ्याकडून अजून क्लिअर करून घ्याल. जे सांगतो आहे ते उत्तर नसेल समजलं तर रट्टा मारून टाका किंवा लक्षात ठेवा, बस एवढं तरी करा. तर इथं ज्यांना विद्यार्थ्यांना माहीत आहे की इक्विलायझिंग रिंगचा जो यूज आहे तो आपण जे कॉम्प्युटर होणारी स्पार्किंग आहे, जो सर्क्युलेटिंग करंट आहे त्याला कमी करण्यासाठी, म्हणजे जो करंटचं अनइक्वल डिस्ट्रीब्युशन आहे ते अवॉइड करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, ते जर आपण अवॉइड केलं तर स्पार्किंगसुद्धा रिड्यूस होते, टू हेल्प द रिड्युसिंग स्पार्किंग. म्हणजे हे दोन्ही उत्तरं बरोबर आहे, म्हणून इथं ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. बोथ द अबव, दोन्हीसुद्धा राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, द इसेन्शियल कंडिशन फॉर स्टेबल पॅरलल ऑपरेशन ऑफ टू जनरेटर्स हॅव्हिंग सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स इज दॅट दे शुड हॅव. इसेन्शियल कंडिशन विचारलेली आहे पॅरलल ऑपरेशन ऑफ DC जनरेटर. जसा क्वेश्चन वाचला ना मित्रांनो, डोक्यामध्ये फटाफट पानं पलटले पाहिजे पुस्तकाच्या नोट्सचे. कंडिशन्स ऑफ पॅरलल ऑपरेशन शिकलो आपण. व्होल्टेज शुड बी सेम, दोन्ही जनरेटरचं जे व्होल्टेज आहे ते सारखं असलं पाहिजे, त्याची पोलॅरिटी जी आहे ती सारखी असली पाहिजे. 3च पॉईंट होते. आणि तिसरा पॉईंट आहे बोथ हॅव अ ड्रुपिंग कॅरेक्टरिस्टिक्स, दोन्हीही जनरेटरची ड्रुपिंग कॅरेक्टरिस्टिक्स असले पाहिजे. रायझिंग कॅरेक्टर्स असलेले जनरेटर पॅरलल ऑपरेशनमध्ये वापरत नाही, हे सुद्धा तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. तर इथे इसेन्शियल कंडिशन काय आहे, तशी तर व्होल्टेज सेम आहे, पोलॅरिटी सेम पाहिजे, आणि त्याच्यानंतर ड्रुपिंग कॅरेक्टरिस्टिक्ससुद्धा पाहिजे. तिथं आपण ऑप्शन वाचू एकदा. सेम किलोवॅट आउटपुट रेटिंग चुकीचं आहे पहिलंच. ड्रुपिंग व्होल्टेज कॅरेक्टरिस्टिक्स अगदी बरोबर आहे. सेम पर्सेंटेज रेग्युलेशन नाही, असं काही पाहिलंच नव्हतं आपण. आणि सेम नो लोड अँड फुल लोड स्पीड, हे सुद्धा चुकीचं आहे. याचं राईट आन्सर आहे ड्रुपिंग व्होल्टेज कॅरेक्टरिस्टिक्स. बोथ हॅव ड्रुपिंग व्होल्टेज कॅरेक्टरिस्टिक्स, तरच त्यांचं पॅरलल ऑपरेशन पॉसिबल आहे. द लोड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेपरेटेड एक्सायटेड जनरेटर्स बिटवीन. लोड कॅरेक्टरिस्टिक्स काढायला सांगितलेली आहे. पहा, लोड कॅरेक्टरिस्टिक्स 3 टाईपच्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात. एक मॅग्नेटिक कॅरेक्टरिस्टिक्स, एक इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स आणि एक एक्सटर्नल. तर हे जे लोड कॅरेक्टरिस्टिक्स आहे हे म्हणजे एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स, आणि एक्सटर्नल म्हणजे जनरेटरच्या बाहेर. तर जनरेटरच्या बाहेर असते लोड व्होल्टेज आणि लोड करंट, यांच्यामध्ये आपण काढतो लोड व्होल्टेज आणि लोड करंट. आता या लोड व्होल्टेजला तुम्ही टर्मिनल व्होल्टेज असं सुद्धा म्हणू शकता, ठीक आहे, VT. तिथं पहिलं ऑप्शन आहे आर्मेचर करंट अँड EMF, तर चुकीचं आहे. हे आर्मेचर करंट अँड टर्मिनल व्होल्टेज हे सुद्धा चुकीचं आहे. लोड करंट अँड टर्मिनल व्होल्टेज जे बरोबर आहे, आणि फील्ड करंट अँड टर्मिनल व्होल्टेज हे सुद्धा चुकीचं आहे. याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन्स काही फार मोठा कठीण नाही आहे, सिम्पलच क्वेश्चन्स आहे, पण त्याचे उत्तर तुम्हाला माहीत नसले ना तर मग काही कामाची गोष्ट नाही आहे. बेसिक आहे हे सगळं, ओके. मीडियम आणि बेसिक लेवल आहे की तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्सचे प्रकार माहीत असले पाहिजे, कोणती कॅरेक्टरिस्टिक्स कोणामध्ये काढल्या जाते, किती कॅरेक्टर्स असतात, हे सगळे क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत. पुढचा क्वेश्चन, ॲज पर BIS म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, द सिरीज फील्ड वाइंडिंग टर्मिनल मस्ट बी मार्क ॲज अ. सिरीज फील्ड वाइंडिंगच्या टर्मिनलची मार्किंग कशी केली जाते ते डायरेक्टली सांगून देतो मी तुम्हाला. याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, D1 आणि D2. जे आपल्याला वाटते S1 आणि S2 ते नाही आहे. D1 आणि D2 हे BIS नुसार आहे. पुढचा क्वेश्चन आहे आपल्यासमोर 541 नंबरचा. विच टाईप ऑफ DC जनरेटर यूज फॉर अ वेल्डिंग जनरेटर. हा क्वेश्चन्स कालही झालेला आहे, मला वाटते तुम्हाला सांगितलं होतं, लास्ट लेक्चरला सांगितलेलं आहे मी की वेल्डिंग जनरेटर म्हणून वेल्डिंगसाठी कोणता जनरेटर यूज केला जातो. तर त्याचं कारणसुद्धा सांगितलं तुम्हाला. वेल्डिंग जनरेटरमध्ये आपल्याला पाहिजे हाय करंट आणि लो व्होल्टेज, त्यासाठी एक तर आपण डिफरेन्शियल जनरेटर हे एक उत्तर असेल, अदरवाईज ते जर नसेल तर मग लॅप वाइंडिंग किंवा वेव्ह वाइंडिंगपैकी लॅप वाइंडिंग हे आन्सर असेल.
तर इथे शंट जनरेटर, सिरीज जनरेटर, डिफरेन्शियल कंपाऊंड जनरेटर आणि DC कंपाऊंड ऑप्शन बदललेले आहे. तर लास्ट टाइम तिथे आन्सर जेव्हा घेतलं होतं आपण तेव्हा तिथे लॅप वाइंडिंग आन्सर होतं. इथे आन्सर राहणार याचं DC डिफरेन्शियल कंपाऊंड जनरेटर. आता तुमच्या डोक्यात जो विचार सुरू आहे की सर ऑप्शनमध्ये जे डिफरेन्शियल कंपाऊंड आणि लॅप वाइंडिंग असं जर दोन्ही आलं तर मग आम्ही प्रायोरिटी कोणाला द्यायची. पहिली गोष्ट मित्रांनो, असं होणारच नाही. जर असं होत असेल तर ते ऑप्शनच चुकीचे आहे. पॉसिबलच नाही. ते सांगूच नाही शकत की अशा वेळेस प्रायोरिटी कोणाला द्यायची तुम्ही. ठीक आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द अप्लिकेशन ऑफ ओव्हर कंपाऊंडेड DC जनरेटर. इथे आपल्याला विच वन ऑफ द फॉलोइंग अप्लिकेशन विचारलेलं आहे आपल्याला ओव्हर कंपाऊंडेड जनरेटरचं. ओव्हर कंपाऊंडेड जनरेटरचं अप्लिकेशन इलेक्ट्रोप्लेटिंग, रेल्वेज, वेल्डिंग जनरेटर आणि लेथ मशीन ओव्हर कंपाऊंडेड आहे. तर याचा आन्सर आहे रेल्वेज. डायरेक्टली आन्सर लक्षात ठेवा, त्याच्या एक्सप्लेनेशनमध्ये जाऊ नये. हे असं आहे, ओव्हर कंपाऊंडेड म्हणजे जनरली ओव्हर कंपाऊंड जनरेटरचा उपयोग हा आपण लॉंग DC ट्रान्समिशन लाईनमध्ये यूज करतो. आणि जर ती रेल्वे लाईन ही DC असेल तर मग तिथे आपण ऑब्वियसली ओव्हर कंपाऊंडेड जनरेटर यूज करू. म्हणून याचा आयोगाने आन्सर बी दिलेला आहे. जे लॉजिक आहे त्याचं, म्हणून बी आपण लक्षात ठेवा. बीच बरोबर आहे. विच ऑफ द फॉलोइंग वाइंडिंग आर नेसेसरी इन केस ऑफ ऑल टाईप ऑफ DC मशीन. ऑल टाईप ऑफ DC मशीन जे आहे त्याच्यामध्ये विच ऑफ द फॉलोइंग वाइंडिंग आर नेसेसरी, पुढीलपैकी कोणती वाइंडिंग ही नेसेसरी आहे, गरजेची आहे ऑल टाईप्स ऑफ DC मशीन. तर पहिलं ऑप्शन आहे क्लोज टाईप, दुसरं लॅप, व्हेव आणि ओपन टाईप. हे लॅप आणि व्हेव हे इसेन्शियल नाही आहे. एक तर तुम्ही लॅप वापरा किंवा व्हेव वापरा. त्यातही लॅप वापरणं हे इसेन्शियल नाही आहे ना, व्हेव वापरणं इसेन्शियल नाही आहे. जे अकॉर्डिंग आहे त्याच्यानुसार आपण वापरतो. प्रश्न हे दोन ऑप्शन्स कटले, बी आणि सी. मग राहिलं ऑप्शन नंबर ए आणि डी. तुम्हाला माहीत आहे मित्रांनो की आर्मेचर वाइंडिंग जी आहे ही क्लोज टाईप वाइंडिंग असते. क्लोज टाईप वाइंडिंग आहे. टाईप्स ऑफ आर्मेचर वाइंडिंग आपण शिकलेलो आहोत. ओपन टाईप वाइंडिंग नसते. स्टार डेल्टा किंवा 3 फेज इंडक्शन मोटरच्या ज्या वाइंडिंग असतात त्या ओपन टाईपच्या वाइंडिंग आहेत. DC मोटर मशीन जे आहे म्हणजे ते जनरेटर असू द्या की मोटर असू द्या त्याची वाइंडिंग ही क्लोज टाईप असते. त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. मी कुठंच इथं जास्त करून मार्क करत नाही आहे, कारण की मार्क करणं यासाठी नाही करता की हे सगळेच क्वेश्चन महत्त्वाचे आहेत. असं 1-2 नाही आहे. क्वेश्चन वाचा, थोडंसं गुडभर पाणी पितो आहे आणि आन्सर शोधा काय आहे. तर पहा काय म्हणतोय क्वेश्चन. द इफेक्ट ऑफ आर्मेचर रिॲक्शन इज. आर्मेचर रिॲक्शनचा इफेक्ट काय आहे. पहा, आर्मेचर रिॲक्शनचे दोन इफेक्ट आहे. एक आहे आर्मेचर रिॲक्शनचे दोन परिणाम, एक डिमॅग्नेटायझिंग इफेक्ट शॉर्टकट लिहिला, आणि एक आहे क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट CME DME. ठीक आहे, मी माझ्या भाषेत लिहिलं आहे. तर क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्टमुळे MNA सरकतो आणि स्पार्किंग होते, हे आपल्याला माहीत आहे. आणि दुसरी गोष्ट जे डिमॅग्नेटायझिंग इफेक्ट आहे याच्यामध्ये फ्लक्स कमी होते. जनरेटर असेल तर व्होल्टेज कमी होते आणि मोटर असेल तर स्पीडमध्ये वाढ होते. आता इथे इफेक्ट ऑफ आर्मेचर रिॲक्शन इज. आता इफेक्ट ऑफ आर्मेचर रिॲक्शन पण कशामध्ये, जनरेटर आहे की मोटर आहे ते दिलेलं नाही आहे. म्हणून आपण आता इथं ऑप्शन एकदा वाचू आणि देन मग याच्यावर येऊ. तर पहिलं ऑप्शन आहे रिडक्शन EMF. तर हे तर बरोबर आहे की याच्यामध्ये जर फ्लक्स कमी झाले तर EMFमध्ये घट होते, पण ते जनरेटरसाठी आहे. पुढचं ऑप्शन म्हणते आहे इन्क्रीज इन आयरन लॉसेस. चुकीचं आहे. आयरन लॉसेसचा काही लॉजिक नाही लागत त्याच्यासोबत. स्पार्किंग ॲट कॉम्युटेटर बरोबर आहे. कॉम्युटेटरवर स्पार्किंग होते आर्मेचर रिॲक्शनमुळे. आणि चौथं ऑप्शन आहे रिडक्शन इन EMF, इन्क्रीज इन आयरन लॉसेस. तर हे सुद्धा चुकीचं आहे आयरन लॉसेसमध्ये. आता ऑप्शन ए आणि सी मध्ये फाईट आहे. ए बरोबर आहे की सी बरोबर. पहा, दोन्हीही बरोबर आहे, पण आता तुम्हाला द्यावं लागेल प्रायोरिटी. प्रायोरिटी देताना थोडासा जास्त विचार करावा लागेल की बा यांनी कोणतंच म्हटलं नाही आहे, DC जनरेटर म्हटलं नाही आहे, DC मोटर नाही म्हटलेलं आहे. तसं जर म्हटलं असतं तर मग आपण मे बी त्याला प्रायोरिटी दिली असते, पण तेही बरोबरच नाही आहे माझ्या मते. त्याचा आन्सर डायरेक्टली तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे, स्पार्किंग ॲट कॉम्युटेटर. जर हे स्पार्किंग नसतं तर मग आपण रिडक्शन EMF हे मार्क केलं असतं. पुढचा क्वेश्चन आहे द पॉवर रिटर्न ऑन द नेम प्लेट ऑफ अ DC मोटर इज ऑलवेज. DC मोटरच्या नेम प्लेटवरची पॉवर इंडिकेट केलेली असते ती कोणती असते. ठीक आहे, पहिलं ऑप्शन आहे इथं पॉवर ड्रॉन इन KVA मधली पॉवर ड्रॉन ती असते. द पॉवर ड्रॉन इन किलोवॅटमध्ये जी पॉवर ड्रॉ होते म्हणजे मशीनकडून घेतल्या जाते ती असते. द आउटपुट पॉवर अवेलेबल ॲट द शाफ्टवर अवेलेबल जी आउटपुट पॉवर असते ती असते. आणि ग्रॉस पॉवर म्हणजे एकूण पॉवर असते.
पहा मित्रांनो, DC मोटर्स नाही, 3 फेज इंडक्शन मोटर किंवा कोणतेही मोटर असू द्या, त्याच्यामध्ये जे HP दर्शवले जातात किंवा रेटिंग दर्शवले जातात ते नेहमी आउटपुट पॉवरलाच धरून दर्शवलेले असतात. तर इथे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. महत्त्वाचा क्वेश्चन्स आहे. खूप सारे मुलं हे इनपुट पॉवरवरून याचा आन्सर सांगतात आणि असे खूप सारे मुलं आहे. मी तरी म्हणेल की नॉलिफाय, आता मला माहीत नाही की हे सेशन्स कोणते विद्यार्थी पाहत आहेत. तर मोस्ट ऑफ द आता नॉलिफायचे विद्यार्थी असेल या अजून काही नॉलिफायच्या बाहेरचे विद्यार्थी असेल, अदर अकॅडमीचे असेल या मग सेल्फ स्टडी करणारे असेल किंवा वेगवेगळे लेवल. तर इथे जेव्हाही तुम्ही आपल्या नॉलिफायच्या विद्यार्थ्यांना, तर मी तर म्हणेल, मी बाकीचं बोलत नाही, फक्त नॉलिफायच्या विद्यार्थी सांगतो की तुमचं हे मोस्ट ऑफ द तुम्ही जेवढी थेरी शिकले आहे ना, इमानदारीनं खूप काही शिकलेलं आहे त्याच्यामध्ये. ओके, आणि सगळं काही कामाचं आहे. जर डिटेल बॅच केली असेल तुम्हाला या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर तसेच येते. जास्त रिव्हिजनची गरजच नाही आहे. तुम्ही तो क्वेश्चन जर 6 महिन्याआधी 1 वर्ष आधी जरी त्याच्या थेरीवर वाचलं असेल तरी आठवते तुम्हाला, जर प्रॉपर थोडंसं लक्ष ठेवलं असेल तर. तर इथे जे रेटिंग असते ते आउटपुट पॉवरवरून ठरवले जाते. नेहमी सगळ्याच ठिकाणी सांगितलं जाते हे, पण कुठं कुठं होऊ शकते फरक पडेल, म्हणजे माहीत नसेल बा एखाद्या विद्यार्थ्याला. द करंट टेकन बाय DC मोटर आर्मेचर इज गिवन बाय द फॉर्म्युला. करंट कोणता आहे? थोड्या वेळा मला वाटते हा फॉर्म्युला आपण सकाळच्या किंवा कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा पाहिलेला आहे. EB इज इक्वल टू, आठवतं आता मोटर म्हटलेलं आहे का? हां, मोटर. तर मोटरचा फॉर्म्युला EB प्लस IaRa इक्वल टू V. आतून बेरीज करायची आहे तुम्हाला बाहेर. मी आता डायग्राम वगैरे काढली नाही आहे. तर आर्मेचर करंटचा फॉर्म्युला होणार V मायनस EB अपॉन RA. इथला RA इथे आला आणि हा EB मायनस झाला. तर इथे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. हा IA आहे. IA म्हणजे आर्मेचर करंट इक्वल टू V मायनस EB अपॉन RA. The connection of NVC in DC 3-point starter is across a DC supply in series with. Connection of NVC in 3-point starter. NVC चे कनेक्शन विचारलेलं आहे आपल्याला इन 3-point starter. आठवत असेल तुम्हाला नोट लिहून दिलेली आहे मी की NVC मध्ये जे 3-point starter राहते त्याच्यामध्ये जी NVC राहते ती फील्डच्या सिरीजमध्ये असते. आता इथं ऑप्शन पहा, आर्मेचर आहे, स्टार्टिंग रेजिस्टन्स आहे, ओव्हरलोड रिले आहे आणि शंट फील्ड आहे. ते इथे ओव्हरलोड रिले म्हणजे ओव्हरलोड कॉईल असते ॲक्च्युली तो, आणि तो ओव्हरलोड रिले नसतो, पण ते एक प्रकारचं ऑप्शन असेल, पण इथं ते काही लॉजिक लागत नाही. ओव्हरलोड कॉईल म्हटलं तर ठीक आहे. दुसरी गोष्ट की आर्मेचरच्या सिरीजमध्ये सुद्धा नसते. ते हे जे 2 ऑप्शन आहे ए आणि सी हे कटले. राहिले 2 ऑप्शन, स्टार्टिंग रेजिस्टन्स आणि शंट फील्ड. आता खूप सारे मुलं याचा डायरेक्ट आन्सर मार्क करून देतील शंट फील्ड, जे अगदी बरोबर आहे. पण ज्यांनी स्टार्टरला जास्त बारकाईने अभ्यास केलेला आहे किंवा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हाही सुद्धा हे पॉईंट डिस्कस केलेले आहे की तुमच्यासमोर पहा, आता इथे एक स्टार्टरचे मी डायग्राम दाखवलेली आहे त्या पॉईंटचं एक्सप्लेनेशन सांगण्यासाठी, त्या क्वेश्चनचा आन्सर सांगण्यासाठी. तर हा 3-point स्टार्टर आहे LFA. आर्मेचर सरळ असतं. आर्मेचरच्या सुरुवातीला आपण स्टार्टिंगमध्ये हा रेजिस्टन्स लावतो आहे, स्टार्टिंग रेजिस्टन्स. पण जे फील्ड वाइंडिंग असते त्याचे कनेक्शन्स कसे असते ते पहा. फील्ड वाइंडिंगला सप्लाय आला NVC पासून, हे बघा दिसतं तुम्हाला NVC पासून. आता या NVC जो इनकमिंग वायर आहे तो पहा कुठून आलेला आहे, तर तो आलेला आहे या फर्स्ट टर्मिनलपासून. मग जसं तुम्ही हा शाफ्ट आयरन पीस इथं न्याल तसंच हा फील्डला करंट भेटेल, NVC मध्ये जाईल आणि NVC फील्डच्या सिरीजमध्ये जो आहे असून फील्डला आपला सप्लाय भेटेल. पण जेव्हा तुम्ही हा हँडल पुढे पुढे नेऊन या लास्ट स्टडवर आणणार, इथे 10 नंबरच्या पोझिशनवर आणाल, तेव्हा फील्डला करंट पहा कसा भेटतो. फील्डला करंट आता असा जाणार, तो या रेजिस्टन्स मार्फत असा येईल, देन तो असा, देन मग असा NVC मध्ये, देन मग इकडे फील्डकडे. म्हणजे हे जे NVC आहे हे स्टार्टिंग रेजिस्टन्स आणि फील्ड वाइंडिंग या दोघांच्या सुद्धा सिरीजमध्ये येते. कोणाच्या? स्टार्टिंग. पण हे जे स्टार्टिंग रेजिस्टन्सच्या सिरीजमध्ये NVC आली हे सगळ्या स्टार्टरमध्ये येत नाही. सुबोधमध्ये जे स्टार्टरची डायग्राम तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये सेम अशी डायग्राम आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ही NVC कारणसुद्धा सांगितलेलं आहे. हे मी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की हे का असते. कारण की जेव्हा आपण याच्या सिरीजमध्ये हा रेजिस्टन्स जोडतो, स्टार्टिंग रेजिस्टन्स या फील्ड वाइंडिंगच्याच म्हणजे NVCच्या, तेव्हा फील्ड करंट कमी होतो. तर फील्ड करंट कमी होते तर फ्लक्स कमी होते, फ्लक्स कमी होते तर स्पीडमध्ये वाढ होते. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द स्टार्टरमध्ये तुम्हाला हे दिसते, पण सगळ्या स्टार्टरमध्ये नाही. पण एक गोष्ट क्लिअर आहे की NVC दोघांच्याही सिरीजमध्ये येते. स्टार्ट म्हणजे ज्या ज्या स्टार्टर असेल त्या स्टार्टरमध्ये NVC ही स्टार्टिंग रेजिस्टन्स आणि फील्ड कॉईल या दोघांच्या सुद्धा सिरीजमध्ये येते. म्हणून आता इथे दोन्हीही ऑप्शन्स बरोबर आहे. स्टार्टिंग रेजिस्टन्स आणि फील्ड शंट फील्ड हे दोन्हीही ऑप्शन्स बरोबर आहे. आता प्रश्न उरला प्रायोरिटीचा. तर प्रायोरिटी कोणाला द्यायचं? ठीक आहे. ते इथे पुस्तकामध्ये जे आन्सर दिलेलं आहे ते स्टार्टिंग रेजिस्टन्स दिलेलं आहे, तर ते चुकीचं आहे मित्रांनो. याचं राईट आन्सर आहे शंट फील्ड. पहा तसे दोन्हीही ऑप्शन्स बरोबर आहे.
मी हे नाही म्हणणार. हे सुद्धा बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. कसे बरोबर आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण इथे जेव्हा प्रायोरिटी द्यायची वेळ आली तेव्हा आपण याला दिली. तुम्ही जर गुगल सर्च केला किंवा अजून खूप सारे पुस्तकं पाहिले तर तुम्हाला याचा आन्सर शंट फील्डच दिसेल. स्टार्टिंग रेजिस्टन्स फार कमी ठिकाणी दिसेल, पण पुस्तकात आहे. पण मी तुम्हाला बरोबर आन्सर सांगितलेला आहे की चुकलं नाही पाहिजे. पण मी तुम्हाला मागच्या काही सेशन्समध्ये हे सांगितलेलं आहे की आता पुस्तकातून जर हा क्वेश्चन्स कॉपी झाला तर हे आन्सरसुद्धा कॉपी होऊ शकते, या ते आन्सर चेंज करतील. जर खरंच हुशार विद्यार्थी लोक असतील ते एक्झामिनर, त्याचे आन्सर ते शंट फील्ड करतील ॲज अ स्टार्टिंग रजिस्टर न करता. ऑब्व्हियसली हुशार असतातच, फक्त त्यांना उत्तर त्यांनी त्याच्यावर विचार केला पाहिजे की नाही तर मग आन्सर घेतलं, क्वेश्चन घेतला तर उत्तरही घेतलं तर तेच उत्तर बरोबर देतील. मग ते स्टार्टिंग रेजिस्टन्स. जर ते क्वेश्चन गुगलवरून घेतला किंवा अजून चांगल्या पुस्तकातून घेतला तर मग तेव्हा हे उत्तर शंट फील्डच आहे. अशा केसमध्ये फसतो फक्त आपण आणि आपलाच लॉस आहे. आणि ट्रान्सकोसारख्या किंवा डिस्कॉमसारख्या याच्यामध्ये, आता डिस्कॉममध्ये आपल्याला हे देते की नाही देत माहीत नाही आपल्याला, आपला पेपर आन्सर की ट्रान्सकोमध्ये तर नाही देत. त्याच्यामुळे आपल्याला कोणता प्रश्न चुकला आणि कोणता बरोबर आहे त्याच्यावर आपल्याला माहिती पडत नाही आणि त्याचं आपल्याला ऑब्जेक्शनही घेता येत नाही. तर हे सुद्धा एक अडचणच असते आपल्यासोबत असलेली. पण इथे शंट फील्ड हे त्याचा प्रायोरिटी लेवलचा आन्सर बरोबर आहे. इथे क्वेश्चनसुद्धा टाकलेला आहे. द कनेक्शन ऑफ NVC, पहा जो मी म्हटलं तुम्हाला गुगल सर्च केलं तर कनेक्शन ऑफ NVC इन DC 3 पॉईंट स्टार्टर इज कनेक्टेड अक्रॉस द DC सप्लाय इन सिरीज. 3 पॉईंट स्टार्टरमध्ये जी NVC आहे ती कशी जोडलेली असते असं यांनी आपल्याला सेम क्वेश्चन आहे. क्वेश्चन्समध्ये काहीच बदल नाही आहे. ऑप्शनमध्ये खालीवरचं झालेलं आहे. इथे हँडल एक ऑप्शन आलेला आहे. फील्ड वाइंडिंग, हँडल, ओव्हरलोड रिले आणि स्टार्टिंग रेजिस्टन्स. हे पहा स्टार्टिंग रेजिस्टन्ससुद्धा आहे, रजिस्टरसुद्धा आहे आणि फील्ड वाइंडिंगसुद्धा आहे. पण जे आन्सर दिलेलं आहे ते आहे फील्ड वाइंडिंग. तर राईट आन्सर तुम्ही फील्ड वाइंडिंगच लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन आहे द स्पीड ऑफ अ शंट मोटर फॉर्म्युला इज. शंट मोटरच्या स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला विचारला गेला आहे. स्पीडचा फॉर्म्युला N बरोबर K EB अपॉन फाय हा आहे जो आपल्याला माहीत आहे. तर C नंबरचा फॉर्म्युला राईट दिसते. K म्हणजे कॉन्स्टंट आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे कस्टमर रिक्वायर अ मोटर. कस्टमरला रिक्वायर आहे मोटर विथ द स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक शोन इन फिगर. म्हणजे कस्टमरला अशा या स्पीड टॉर्कचे कॅरेक्टरिस्टिकची मोटर रिक्वायर्ड आहे. तर विच टाईप ऑफ DC मोटर डू यू चूज. तर कोणती मोटर तुम्ही चूज कराल. तर पहा आता टॉर्क कमी स्पीड जास्त. टॉर्क कमी स्पीड जास्त म्हणजे सिरीज मोटर, कारण की टॉर्क कमी आहे म्हणजे मोटर नो लोडेड आहे. मोटर नो लोडेड आहे म्हणजे स्पीड ही डेंजरस आहे. तर इथे या ग्राफसाठी म्हणजे हा ग्राफ कोणाचा आहे तर DC सिरीज मोटरचा आहे. तर अशा वेळेस कस्टमरला तुम्ही कोणती मोटर प्रिफर कराल, चूज कराल. तर पहिलं ऑप्शन आहे DC सिरीज मोटर. दुसरं ऑप्शन आहे लॉंग शंट कंपाऊंड, शॉर्ट शंट कंपाऊंड आणि DC शंट. तर इथं पहिलंच ऑप्शन बरोबर आहे आपलं DC शंट मोटर. आणि आजचा शेवटचा क्वेश्चन आहे जो पाहिल्यावर थोडासा काही विद्यार्थ्यांना आनंद होतोच. द टर्निंग ऑर ट्विस्टिंग मोमेंट ऑफ फोर्स इज कॉल्ड. टर्निंग ऑर ट्विस्टिंग मोमेंट ऑफ फोर्स इज कॉल्ड ॲज अ टॉर्क. ठीक आहे, ट्विस्टिंग फोर्स कॉल्ड ॲज अ टॉर्क. त्याच्यामुळे राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर A. पहा डेफिनेशनवर जो आहे तो सुद्धा इथं क्वेश्चन्स विचारला गेला आहे. ओके, तर आपल्याला त्याचा आन्सर्स माहीत असलं पाहिजे, डेफिनेशन्स माहीत असली पाहिजे. तर इथे थांबू आपण. उद्याच्या लेक्चरला भेटू आणि याच्या पुढचे क्वेश्चन्स बघू. थँक्यू, बाय बाय.